नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सेकंड सेमिस्टरला आहात, तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, तुम्हाला सब्जेक्ट आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स, त्या सब्जेक्टला आपण लाडाने M2 म्हणतो। सर हा M2 सब्जेक्ट मला खूप इझी जायला पाहिजे असं ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना सर M2 चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना मला खूप इझी जायला पाहिजे असं ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आणि त्याच्या रिलेटेड इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपण बघणार आहोत। असेच तुम्हाला डेली व्हिडिओ येत जातील। तर तुम्हाला M2 जर खूप इझी जायला पाहिजे असं ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे त्यांच्यासाठी एक माझी ट्रिक आहे। ती ट्रिक म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले सर्व तुम्हाला लक्षात पाहिजे, राईट। आणि ते पण फॉर्म्युले तुम्ही समजून घेऊन लक्षात ठेवायला पाहिजे। रट्टा मारून लक्षात ठेवला तर ऐन वेळेला फायनल पेपर मध्ये कन्फ्युजन होऊ शकते किंवा टेस्टला तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते। त्यामुळं जे फॉर्म्युले आहेत डेरिव्हेटिव्हचे आणि इंटिग्रेशनचे ते समजून घेऊन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर चला आपण फॉर्म्युला नंबर आपला 9 बघूया। याच्या अगोदरचे फॉर्म्युले अपलोड केलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी ते बघितलेले नाहीत ते बघून घ्या। दररोज तुम्ही बाकीचे रील्स बघण्यापेक्षा, बाकीचे व्हिडिओ बघण्यापेक्षा फॉर्म्युल्याचा एक एक व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले पूर्ण लक्षात येतील, राईट। आणि त्याचं रिव्हिजन पण होईल। रिकाम्या वेळेमध्ये जेव्हा तुमच्या मोबाईल हातामध्ये आहे त्यावेळेस फॉर्म्युले बघत चला, राईट। बघा फॉर्म्युला नंबर 9, पहिला आपण डेरिव्हेटिव्ह बघू। डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स, जर समजा आपण कॉट एक्स चं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर येईल मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, राईट। मग आता आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे, राईट। याच्या रिलेटेडच इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे। मग इंटिग्रेशनचा फॉर्म्युला बघत असताना ह्या ठिकाणी आता आपण काय करूया, याच्या रिलेटेड इंटिग्रेशनचा फॉर्म्युला बघूया। म्हणजे या ठिकाणी इंटिग्रेशन कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स इक्वल्स टू, जर समजा आपण कोसेक स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन घेतलो, राईट, इंटिग्रेशन घेतलो तर काय येईल रे, मायनस कॉट एक्स प्लस सी। सर हे प्लस सी काय आहे, प्लस सी कॉन्स्टंट आहे। काय आहे, इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट काय आहे, सी आहे, राईट। सी म्हणजे कॉन्स्टंट। मग तुम्हाला बघा ह्या ठिकाणी वाचताना या ठिकाणी सर हे काय आहे, हे कशाचं सिम्बॉल आहे, इंटिग्रेशनचं सिम्बॉल आहे। वाचताना त्याला इंटिग्रेशन म्हणायचं आणि ड्रॉ करताना छोटा साप ड्रॉ करायचा, राईट। छोटा साप आहे का नाही, छोटा साप, ठीक आहे। कशा शेपचा आहे का नाही, ठीक आहे। तर हे शेप लक्षात ठेवा। त्यानंतर इथं वाचताना याला डी अपॉन dx हे लिहिताना लिहायचं, वाचताना डेरिव्हेटिव्ह म्हणा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स म्हणजेच काय येईल, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स। मग बघा कॉट एक्स चं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आले आणि कोसेक स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन घेतलं तर मायनस कॉट एक्स येतो, राईट। म्हणजे आहे का नाही एकमेकाला रिलेटेड। बघा कॉट एक्स, राईट। त्या ठिकाणी मायनस नाही तर मायनस येईल, त्या ठिकाणी मायनस आहे तर मायनस येणार नाही। तर असं या पद्धतीने तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवा। तर असेच तुम्हाला फॉर्म्युल्याचे व्हिडिओ आपल्या ह्या चॅनल वरती मिळतील। ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या। पूर्ण जे काही M2 रिलेटेड जे काही फॉर्म्युल्यांची लिस्ट आहे किंवा जे काही पॉलिटेक्निक रिलेटेड अपडेट्स आहेत ते पूर्ण आपल्या चॅनल वरती तुम्हाला मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।